SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी छोले बनवते। याच्यात मी पाणी, मीठ आणि हिंग टाकून आणि आता शिजवून घेते मी। आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण थोडंसं नारळ वाटून घेऊया। मी असे कापून ठेवले ते टाकून देते मिक्सरमध्ये वाटून घेऊया। याच्यात मी अद्रक लसूण काही नाही टाकत आहे। आपण फोडणीला देणार ना तेव्हा टाकणार। 2 मिरच्या टाकते, 2 ते 3 मिरच्या टाकते। तेल तापलं आहे आपलं। आता मी छोले बनवते। एक इलायची, दालचिनी, 2-3 मिरे आणि 2 की 3 लवंगा घेतले ते टाकूया। बेलपत्र टाकते, थोडंसं जिरं टाकूया, थोडीशी राई टाकूया, थोडंसं हिंग टाकूया, कांदा टाकूया। कांदा बारीक कापून घेतलेत मी। कांदे चांगले ब्राऊन होईल तोपर्यंत भाजून घेऊया आपण। कांदा आता आपले ब्राऊन होत आले आहेत। अजून होऊ देऊया, अजून झाले नाहीत बरोबर। अजून थोडेसे कच्चे आहेत। आता हे बघा कांदा आपला मस्त भाजून झाला। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। खोबरं मध्ये घेतलं नव्हतं, याच्यात टाकते। एक टमाटर पण टाकून देते। 2 मोठे मोठे टमाटर घेतले। आता याच्यात आपण मीठ घालूया म्हणजे टमाटर लवकर शिजतील। छोले पण मध्ये मीठ घातलेत मी छोलेच्या हिशोबाने। आता मी टमाटरच्या हिशोबाने टाकते। आता हे चांगले नरम होतील तोपर्यंत शेकून घेऊया। आता मी खोबरं वाटून घेतलंय। याच्यात मी कोथिंबीर आणि खोबरं वाटलंय। कढीपत्ता टाकायचं विसरून गेली, सॉरी। कढीपत्ता टाकून घ्यायचा। त्याच्यातच मी मिक्स करूया। त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकूया। चम्मच गरम झालायच। आता याच्यात आपण हळद टाकूया।
आता हळद टाकल्यानंतर मी घेतली मिरची, धनेबुक्की आणि गरम मसाला. थोडा जिरा पावडर टाकते. आता याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार. आता मी छोले शिजवून घेतलंय ना, तेच पाणी घालते. छोलेमध्ये पाणी होतं ना, ते टाकलं मी. आता मसाला आणि खोबरा बोलते, खोबरं चांगलं शिजू देऊया आपण. आता थोडंसं पाणी अजून टाकूया. छोले पण हे बघा छान शिजून गेले. मिक्स करूया आता चांगलं आणि याला आपण बारीक गॅसवर शिजू देऊया. आता खोबरा कच्चापणा लागणार खोबऱ्याचा आणि थोडंसं शिजू देऊया. बघूया आपली भाजीला. छान असं तेल सुटलंय मस्त. मिक्स करूया. आता याच्यात आपण टाकूया छोले. थोडेसे दाबून घेऊया, कारण की जास्त शिजले आहेत ना, म्हणून मी त्याला वाटलं नाही. नाहीतर मी मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेते थोडंसं, म्हणजे भाजी कशी अशी घट्ट बनते मस्त. आता आपण चाटून बघूया आणि मग मीठ घालूया. खोबरं वाटलेलं पाणी होतं ते टाकते. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने बनवू शकता. आता आम्ही भातावरच खाणार याला, चपाती पण खाणार, पण मला याला भातावरच खायला आवडतं. थोडंसं अजून पाणी टाकूया. आता याला एक उकळी घेऊया, मीठ बघूया, चाटून बघूया. मीठ टाकायला लागेल. आपण छोलेच्या टमाटरच्या हिशोबाने घेतलेलं ना मीठ. आता आपण टाकूया भाजीच्या हिशोबाने. आता मी टाकून दिलंय मीठ. आता याच्यावर टाकूया आपण थोडंसं छोले मसाला. आपण थोडंसं छोले मसाला टाकूया. छोले मसाला एवढेच आहे छोले मसाला. थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडी कस्तुरी मेथी टाकूया. आपले
छोले तयार झाले. काय सुगंध आला बघा, कसुरी मेथी टाकली ना. आता मग आम्हाला एवढे घट्ट आणि पातळ पाहिजे. आता उतारूया. अशा प्रकारे माझ्या मम्मीने डिश बनवलेली आहे. छोलेची छोलेचा रस्सा आणि भात आणि ही चपाती खूप टेस्टी वाटते. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. तिने पूर्ण डिश सांगितलेली आहे, इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत काय काय टाकायचं आहे. तसं तुम्ही सेम बनवायचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.